नमस्कार, स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपी मध्ये। आज आपण पाहणार आहोत एक पारंपरिक पोषण मूल्यांनी भरलेली आणि झटपट तयार होणारी मटकीची उसळ। ही रेसिपी ब्रेकफास्ट, लंच किंवा संध्याकाळच्या वेळेस खूप उत्तम पर्याय आहे। इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। एक मीडियम साइजचा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। एक टोमॅटो आणि 4 ते 5 मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। सर्वप्रथम एका कढईमध्ये मी मटकी भाजून घेणार आहे। मटकी मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली होती। याला 3 ते 4 मिनिटे आपल्याला स्लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे। हे बघा 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता मी या मटकीला एका डिश मध्ये काढून घेत आहे। आता मी त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकत आहे। तेल गरम झालेलं आहे। यात मी आता जिरे टाकत आहे। जिरे छान तडतडू द्यायचे आहेत। जिरे आपले छान तडतडलेले आहेत। आता मी यात जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो टाकत आहे। कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचा आहे। हे बघा 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत। आता मी हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या त्या टाकत आहे। त्याला पण आपल्याला 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। मिरच्या आपल्या तेलात 1 ते 2 मिनिटे परतून झालेल्या आहेत। आता मी यात लास्टला टोमॅटो ऍड करत आहे। टोमॅटोला आपल्याला 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायचं आहे। हे बघा 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत। आता मी ही मटकी यात ऍड करत आहे। आता मी यात थोडी हळद टाकत आहे। चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला 5 ते 6 मिनिटे आपल्याला स्लो फ्लेमवर परतत राहायचं आहे। हे बघा आपली मटकी बनून तयार आहे। तर ही होती आपली चविष्ट आणि हेल्दी मटकीची उसळ। जर रेसिपी आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अक्षताज रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका।